नंदे, हे नंदे, चल आत चल. कुठे? आत घरात. रात्री असं एकटी दुकटीने बसणं चांगलं नाही. लोक काय म्हणतील? नंदे, अगं काय म्हणते मी, कळतंय का तुला? चल उठ, अक्का बोलवतीये, चल. येणार नाही म्हणून सांग तिला. डोकं बिकं फिरलं की काय का तुझं? माझ्या जीवावर राहतीये ती इकडे आणि माझ्यावरच गुरकावतीये. तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? अगं तुझ्या चांगल्यासाठीच करते ना ती हे सगळं. असं लग्न लावून वाटोळ करायचं ठरवलंय तिने. इतका आडमुठेपणा बरा नव्हे नंदे. ती करते आडमुठेपणा. बरं चल तू आत चल, आपण अक्काशी बोलू. चल उठ. मला नाही काही बोलायचंय तिच्याशी. मग कुणाशी बोलणार आहेस तू? बघीन मी. बरं चल आत तरी चल. काय इथेच बसणार आहेस रात्रभर पहारे कर्यासारखी? जा तू. आणि तू? येईन नंतर. अगं पण अगं जा सांगितलं ना. जातीये मी, वस सांगतेस कशाला? ये की भूत. काहीतरीच काय उर्मी, हे बघ तू आता नसती खुसपट काढू नकोस. मला सांग, नंदिनी का नाही म्हणेल लग्नाला? कारण काय तिच्याकडे? सुनील सारखा चांगला मुलगा तिला शोधून सापडणार नाही. अरे हे सगळं तू मलाच काय सांगतोस? मला माहितीये. अगं मग तूच उगाच काहीतरी शंका काढतेस. हे बघ, आपल्या मनाची तयारी हवी एवढंच मला वाटतं. आता मनाबिनाची तयारी नाहीये, आता त्या नंदिनीच्या लग्नाची तयारी करायची. हो अरे, पण एक शक्यता म्हणून ती नाही म्हणाली तर काय याचा विचार नको करायला? नको नको उर्मी, ती नाही म्हणाली तर ह्याचा विचार करूनच मला थकवा आलाय. आता आपण कुठल्याच बाबतीत निगेटिव्ह राहायला नको. बरं ठीक आहे, पण कुमुद वहिनींचं काय? बोलतो मी भाऊशी. ऐकतील का रे ते? बघूया. माई झोपला नाहीत ना ग? नाही, या ना. अगं मी सांगायला आले, उद्या महाआरती आहे, हे स्वतः करणार आहेत. मला कळलं नाही. अगं गेले काही दिवस हे रामचंद्रला सांगायचे, कारण यांची मनस्थिती ठीक नव्हती ना. आज स्वतःहून म्हणाले उद्या महाआरती करूया आणि सगळ्यांना सांगा म्हणून. उर्मी, महाआरती म्हणजे आपल्याकडे मोठा सोहळा असतो, प्रसाद असतो, लोक येतात जातात आणि दादा स्वतः आरती करतात. आणि त्याच रात्री भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम असतो मठात. हा, आता उद्या एवढं काही सगळं होणार नाही, कारण आत्ताच ठरलंय. रात्री कुणाकुणाला सांगणार ना गावात, तर जेवढे जमतील तेवढे जमतील. बाकी आपण सगळे घरातले आहोतच. अच्छा, पहाटे उठून आंघोळी बिंघोळी आवरून या बरं का लवकर. उठशील ना? हो माई. तर काय झालंय, ह्या सगळ्या प्रकारानंतर रामचंद्र बहुतेक आजच धाडेल कुमुदला माहेरी. जी जाऊ द्या ना. जाऊ दे कसं? तो सुनील जर पुनर्वसूला काहीच बोलला नसता आणि यांचा प्लॅन यशस्वी झाला असता तर हिच्या बरोबर झालं ते तुझ्या बरोबर झालं असतं. तुला घर सोडावं लागलं असतं. तुझं नशीब चांगलं म्हणून तू वाचलीस. दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात माणूस स्वतः पडतो म्हणतात ना, ते हे. मेरीला अजून किती मारणार वंच? उर्मी, एवढं चांगलं नको वागूस ग, की तुझा चांगुलपणा हाच तुझा दोष होईल. वहिनी, या चांगुलपणानेच मला अनेकदा तारलंय आणि ह्या अनुभवातनं शिकले मी. माझा बाबांना नेहमी म्हणतो की अ क्लिअर कन्सायन्स इज अ सॉफ्ट पिलो. ते हिला काय कळणार? मला इंग्रजी कळतं थोडं थोडं. इंग्रजी बद्दल नाही बोलते मी. जाऊ दे. वंस, तुम्ही यांना सांगा ना, तुमचं ऐकतील ते. वंस, कुमुद, तू तुझ्या मरणानं मरतीयस. मी ह्यात पडणार नाही. आणि दादांना कळलं ना तर ते तुझ्या बरोबर मलाही घराबाहेर काढतील. मला वाटतं तू जा माहेरी. हे सगळं निवळायला थोडा वेळ पण लागेल. तू यात पडू नकोस. आधीच दादांचा तुझ्यावर कमी रोष नाहीये. त्या नंदिनीवरून आहेस, आता हिच्यावरून नको. ही हिचं बघून घेईल काय करायचं.
वत्स, भाऊ अरे उद्या महाआरती आहे. मग तर तिनं जायलाच हवंय. तू इतकं टोकाचं का बोलतोयस? पुनर्वसू, तू तिला पाठीशी घालू नकोस हा. भाऊ वहिनी या घरातनं गेल्यानंतर तर मला अपराध्यासारखं वाटेल. का? तुला अपराधी वाटण्याचं कारणच काय? मी सांगितलं ना बाहेर सगळं. अरे तिनं एवढं सगळं केलंय, तिला त्याचं काही वाटत नाहीये, तू का अपराधी वाटून घेतोयस? भाऊ अरे पण त्यांना अपराधीपणाचं वाटत नाही असं का वाटतं तुला? पुनर्वसू, तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो मी तिला. हे बघ एवढं मोठं काही झालेलं नाही. तुझ्या बायकोने असं काही केलं असतं तर काय वाटलं असतं तुला? ही बायको म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते मला. तू सोड ना आता हे सगळं. तेच करतोय. हे बघ तसं नाही. तिला सोडतोय. त्यांना सोडणं एवढं सोपं वाटतं का तुला? तिच्याबरोबर राहणं इतकं अवघड नाहीये ते. हे बघ तू आता शांत हो. हे बघ, मी शांत जरी झालो ना तरी माझं म्हणणं बदलणार नाही. ती मला या घरात नकोय पुनर्वसू, बास. वहिनी एवढं टेन्शन नका हो घेऊ. सगळं ठीक होईल. तुझ्या आयुष्याचं वाटोळं करायला निघाले होते ग मी, आणि इकडे माझं आयुष्य नीट व्हावं म्हणून तू मला दिलासा देतेस. किती दुर्दैवी आहे मी. आता जे झालं त्याबद्दल विचार करून ते बदलणार आहे का? विचार येतोच ना ग, पण मनात माझी अक्कल कुठे गहाण पडली होती कुणास ठाऊक. तुला सांगू उर्मी, ती नंदिनी ना तुला शत्रू मानते अगं मनातल्या मनात. ती तुला घरातनं बाहेर काढल्याशिवाय नाही राहणार. एक सांगू वहिनी, म्हणजे रिक्वेस्ट आहे. काय? हे कोणालाच सांगू नका घरात. आता मी घरात कुणालाही आणि कितीही काहीही सांगितलं ना तरी माझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे अगं? लोकांना दाखवलं माझ्याकडे पुरावा म्हणून काहीही नाहीये. म्हणूनच आपण नाही बोलायचं. जे पुराव्यानिशी सिद्ध करता येतं ना ते करायचं, म्हणजे बोलण्याची गरज नाही लागत. म्हणजे मला नाही कळलं. सांगते मी तुम्हाला, पण याबद्दल कोणाशीच बोलू नका. वासूशी तर अजिबात नको. आपण बघूया काय करता येईल ते. उर्मी, मला या घरातून कुठेही जायचं नाहीये. माझ्या डोक्यावरचं छप्पर केलं तर मी काय करणार आहे ग? नर्वस भाऊजी काय म्हणाले? हे नाही ऐकलं ना त्यांनी? नाही तसं नाहीये. मला माहिती नाही ऐकणार. ती विहिरीत जाऊन जीव सुद्धा देऊ शकत नाहीये मी. बाबांचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि हिम्मत नाही होतो. बहिणी असं नका ना बोलू. आपण करू काहीतरी. काय? हिला ने आत्ताच्या आत्ता. अरे भाऊ एवढ्या रात्री घेऊन नाही जाऊ शकत. एकटी जाईल ती. दादा हो, ते एकट्या कशा जाणार आहेत? ते बघेल ती. तू तू हिला एसटी स्टँडवरती सोडून या आधी. हे बघ भाऊ एवढ्या रात्री कुठलीही बस नसते, आणि दुसरं मी त्यांना घरी सोडणार आहे, बस स्टँडवर वगैरे नाही. पण तू तिच्या घरी गेलास तर उद्याच्या महाआरतीचं काय? बुडेल मग माझी महाआरती. नाही नाही, असं नको. आता दोन्ही तूच बोलतोयस. अरे आत्ताच कुठे दादा तुझ्या बाबतीत थोडेफार निवळायला लागलेत, परत उगाच नाही. नको. आणि मुख्य म्हणजे दादांनाही चालणार नाही तू महाआरतीला नाही असते. त्यापेक्षा तू एक काम कर, उद्या महाआरती झाल्यानंतर पहिले हिला सोडून ये घरी. मी सांगतो दादांना पण, उद्या महाआरतीनंतर ही या घरात दिसायला नको. आणि हो, ही महाआरतीनंतर जाणार आहे याचा अर्थ ही महाआरतीला यायलाच हवं असा नाही. हे मी आधी स्पष्ट करतोय, कळलं? आजचं मरण उद्यावर गेलंय, दुसरं काय नाही. दादा मला बोलायचंय तुमच्याशी. बोला. मला सुनील पसंत नाहीये.